रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनासाठी पनवेलमध्ये धडक मोर्चा। 18 मार्च रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांत कार्यालयावर पंचरंगी व निळा झेंडा घेऊन पनवेल शहरातून शांततेच्या मार्गाने बौद्ध बांधवांचा मोर्चा काढून प्रांत अधिकारी यांना बौद्ध भिक्खू व प्रतिनिधींच्या हस्ते निवेदन देण्यात आले। यावेळी हजारो बौद्ध बंधू भगिनी उपस्थित होते। तुम्ही आज पाहिला असेल की संपूर्ण पनवेलमध्ये तमाम बौद्धांचा विराट मोर्चा तुम्ही प्रांत कार्यालयावर पाहिलेला आहे। हजारोंच्या संख्येने लोक यामध्ये सहभागी झाले, उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत। आमच्या प्रमुख दोन मागण्या आहेत की बिहार सरकारने केलेला बीटी ऍक्ट म्हणजे बुद्धिस्ट टेम्पल कायदा 1949 हा त्वरित रद्द करावा आणि जे बौद्धगया बोधी महाविहाराचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात मिळावं। कारण त्या ठिकाणी फक्त 4 बौद्धांचे सभासद आहेत आणि 4 इतर समाजाचे आहेत आणि कलेक्टर हे कायम निमंत्रित अध्यक्ष आहेत। त्यामुळे कोणताही ठराव बौद्ध बांधवांना त्या ठिकाणी पारित करता येत नाही। त्यामुळे संपूर्ण प्रशासन हे त्या ठिकाणी इतर धर्मियांच्या ताब्यात असल्या कारणानं बौद्धांना आपला जो धार्मिक अधिकार आहे बौद्ध उपासना करण्याचा त्या उपासना करता येत नाही। म्हणून संपूर्ण पनवेल तालुक्याच्या वतीनं आम्ही आकाश लामा जे बिहारमध्ये उपोषणाला बसले 1000 बौद्ध भिक्खू तिथे उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तमाम बौद्धांचं हे आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं केलेलं आहे। हजारोंच्या संख्येने लोक इथे उपस्थित राहिले आणि आम्ही 15 लोकांनी शिष्टमंडळ जाऊन आतमध्ये निवेदन दिलेलं आहे। अत्यंत शांत, संयमानं आणि बुद्धांच्या विचारसरणीला साजेसं असं अहिंसावादी मार्गानं आम्ही आंदोलनात केलेलं आहे आणि खात्री आहे की इथलं सरकार म्हणजे इथलं जिल्हाधिकारी आमचं जे निवेदन आहे ते लवकर कलेक्टरकडे रायगडच्या आणि तिथून जे PMO म्हणजे दिल्ली सरकारकडे पोहोचवेल आणि हे आमच्या मागणीला यश येईल असं आम्हाला आशा वाटते। आजचं जे आंदोलन आहे खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन आलेलं आहे आणि पनवेलमध्ये आमचे बौद्धांची ताकद हे विरोधकांनी सुद्धा दिसलेली आहे आणि मी सर्व जे आमचे मोर्चाला सामील झाले आहेत त्यांनी सर्वांचे आभार मानतो। हा मोर्चा चांगला व्यवस्थित इथं पार पडलेला आहे। अशा या देशातील बौद्धांचं जे पवित्र स्थळ आहे महाबोधी विहार या मुक्ती आंदोलनाच्या तमाम भारतीयांनी जे आंदोलन केलंय हे आंदोलन सर्व धम्मबंधूंचं मी अत्यंत आभारी आहे। आमच्या पनवेल तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष एकत्र येऊन या पनवेल नगरीमध्ये अतिशय विराट असा मोर्चाचं आयोजन केल्याबद्दल आमच्या पनवेल आणि या रायगड जिल्ह्याच्या तमाम आमच्या बौद्ध बंधूंचं या निमित्तानं मी खरोखर अभिनंदन करेल। मित्र, महाबोधी विहाराचा जो प्रश्न प्रलंबित सरकारने केंद्र सरकारने ठेवलेला आहे आणि म्हणून त्यानिमित्ताने सांगेल की आपण अनागारिक धम्मपाल यांनी 1949चा जो ॲक्ट होता या ॲक्टला त्या ठिकाणी विरोध करत असताना 1993 मध्ये केंद्र सरकारने या महाबोधी विहाराचा प्रश्न निलंबित करत असताना सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता, परंतु त्या आदेशाकडे पूर्णतः दुर्लक्ष या केंद्र शासनाने करून आजपर्यंत महाबोधी विहाराचा प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे। आपल्याला कल्पना आहे 1949चा जो ॲक्ट झाला होता त्या ॲक्टमध्ये 25व्या घटना दुरुस्तीनुसार या कायद्याचं उल्लंघन या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे या देशामध्ये विविध धार्मिक संघटना आहेत, विविध धर्म आहेत, त्या धर्मांची विहारं, त्यांची देवस्थळं, त्यांची तीर्थस्थानं त्यांच्या ताब्यात आहेत। मग बौद्धांचं पवित्र स्थळ बौद्धांच्या ताब्यात का नसावं हा केंद्र सरकारला आमचा जाहीर प्रश्न आहे आणि म्हणून या मोर्चाच्या मुक्ती आंदोलनाच्या जे संपूर्णपणे या देशामध्ये मुक्ती विहाराचं आंदोलन सुरू आहे त्या निमित्ताने मी केंद्र सरकारला जाहीर विनंती करेल की आपण देखील या ॲक्टमध्ये सुधारणा करून आमचं बौद्धांचं स्थळ जे आहे महाबोधी विहार या आमच्या तमाम बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं। या निमित्ताने या सर्व संघटनांनी एकत्र होऊन अतिशय उत्तम प्रकारे नियोजन पद्धतीने शांतपणे हा जो विराट मोर्चा आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने सगळ्या सामाजिक संघटना, विविध धार्मिक संघटना यांचं मी खरोखर अभिनंदन करेन। जय भीम, जय बुद्ध। प्रथम सर्वांना सविनय जय भीम। आज पनवेलमध्ये 18 तारीख आहे आणि 18 तारखेला आपण पाहिलं असेल तर संपूर्ण पनवेलमध्ये या बौद्ध बांधवांच्या वतीने विराट मोर्चाचं आयोजन केलं होतं
जी मागणी होती त्या मागणी संदर्भात मी तुम्हाला नक्की सांगेन की बिहारमधील बोधगया या ठिकाणी जे महाविहार आहे महाबोधी महाविहार आहे त्याच्यावर जी कमिटी नेमली आहे ती कमिटी या ठिकाणी त्याच्यात नॉन बुद्धिस्ट लोक आहेत. बुद्धिस्ट लोकांची संख्या कमी आहे. म्हणजे कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय त्या ठिकाणी घेता येत नाही. ही मागील 50 वर्षापासूनची खंत आहे. त्याच्यासाठी अनेक वर्षापासून आंदोलन मोर्चे चालू आहेत. परंतु आता मात्र त्याचा उद्रेक होऊ लागला आहे. त्या विहाराच्या बाहेर आपण जर पाहिलं तर कर्मकांड सारखे प्रकार जे विज्ञानवादी धम्माला मान्य नाहीत अशा प्रकारचे कार्य त्या ठिकाणी केले जातात. त्याला विरोध म्हणून तेथील भिक्खू संघाने अनेक वेळा विरोध केला, अनेक वेळा त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला. परंतु तिथलं जे सरकार आहे ते त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची मागणी मान्य करत नाही. म्हणून संपूर्ण देशातून नुसतं देशातूनच नव्हे तर जगभरातून या भिक्खू संघ असेल किंवा बौद्ध लोक असतील त्या ठिकाणी येऊन आंदोलनाला बसले आहेत. मागील महिन्याभरापासून आंदोलन चालू आहे. परंतु सरकार मात्र त्या ठिकाणी दुर्लक्ष करतं. केंद्र सरकार राज्य सरकारवर ढकलतं, राज्य सरकार केंद्र सरकारवर ढकलतं. कारण त्या ठिकाणी टेम्पल जो बीटी टेम्पल ऍक्ट जो आहे 1949चा तो त्या ठिकाणी रद्द व्हावा ही आमची प्रथम मागणी आहे. पण आपण जर पाहिलं असेल की 1950ला राज्यघटना या ठिकाणी अंमलात आली. राज्यघटना अंमलात आल्यानंतर हा संपूर्ण देश जो आहे या राज्यघटनावर चालतो. मग 1949च्या कायदा या ठिकाणी कसा लागू पडेल. या ठिकाणी ज्यावेळेस केंद्र सरकारला विचारणा केली, केंद्र सरकार मात्र राज्य सरकारकडे बोट दाखवतं आणि राज्य सरकार म्हणतं की हा बिहारचा प्रश्न नसून हा उत्तर प्रदेशचा देखील त्याच्यामध्ये थोडासा आहे. म्हणजे 2 राज्यांचा प्रश्न आहे. आमची मागणी अशी आहे, काही असो या ठिकाणी जे हिंदू समाजाची जे काही मंदिरं असतील, जे काय प्रार्थना स्थळं असतील त्यांच्या समितीवर हिंदू लोकांचा ताबा असतो. मुस्लिम समाज असतील त्यांची मस्जिद असतील, दर्गे असतील त्यांच्यावर मुस्लिम समाज असतं. इतर समाजाचे जे काही प्रार्थना स्थळ आहेत, श्रद्धास्थळ आहेत त्याच्यावर त्या समाजाची समिती नेमलेली असते. परंतु हे बौद्ध विहार जे आहे महाबोधी बुद्ध विहार जे आहे ते बौद्ध समाजाचं आहे. भगवान बुद्ध हे ते आपल्या भारतातले सुपुत्र आहेत. त्यांच्या नावाचं ते विहार त्या ठिकाणी बनवलेलं आहे. मग त्याच्यावर मात्र बौद्धांचा ताबा का नाही हा आमचा साधा आणि सिंपल प्रश्न आहे. परंतु मागील अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासूनचा खरं तर प्रश्न आहे. परंतु मागील महिन्यापासून त्याला प्रचंड स्वरूपात या ठिकाणी मोर्चे आंदोलने निषेध केलं जातं. त्या धर्तीवर पनवेलमध्ये आज 18 तारखेला संपूर्ण पनवेल तालुक्यातील जे राजकीय पक्ष असतील, जे सामाजिक संस्था असतील, सामाजिक संघटना असतील, धार्मिक संघटना असतील, जे मित्रमंडळ असतील त्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी पनवेलमध्ये या मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि सर्वांनी त्याला या मोर्चाला हजर राहिले. आम्ही ज्यांना आव्हान केलं होतं, आमच्या संस्थेच्या माध्यमातून आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आव्हान केलं होतं. आमच्या आव्हानाला मान देऊन बरीचशी लोक या ठिकाणी आलेली आहेत. आम्ही सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या मागण्या त्या मान्य कराव्यात. धन्यवाद. संदेश देणाऱ्या दुःखमुक्तीचा मार्ग शोधणाऱ्या अनंत समुद्र बुद्धांच्या परस्पर्शाला पावन झालेल्या तथागत बुद्धाला त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचा मिलिटरी
अडथळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा पोलीस प्रशासनाची विनंती आहे बाकी सगळ्यांनी इकडे पाठीमागे बस.